नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. कुंभ राशीचे माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 10 ऑगस्टनंतर मिळणार 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. शनी हा कर्म, न्याय, शिस्त, संयम, जबाबदारी आणि दीर्घकालीन यशाचा कारक ग्रह मानला जातो. अनेक लोक शनीचे नाव ऐकून घाबरतात, परंतु प्रत्यक्षात शनी हा शिक्षा देणारा नसून तर कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात, योग्य मार्गाने चालतात आणि संकटांमध्ये हार मानत नाही, अशा व्यक्तींना शनी शेवटी भरभरून यश देतो. कुंभ राशी ही शनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे या राशीचा व्यक्ती शांत, विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या, बुद्धिमान, दूरदृष्टी असलेला आणि नवीन कल्पना स्वीकारणाऱ्या असतात. अनेक वेळा त्यांना यश मिळण्यास उशीर होतो, पण जेव्हा योग्य वेळ येते ना, तेव्हा मिळणारे यश हे मोठे आणि टिकणारे असतात. तसंच 10 ऑगस्टनंतर ग्रहांची अनुकूलता हळूहळू वाढत असल्यामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींना आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू शकतात. शनीचा स्थैर्य देणारा प्रभाव, गुरुची विस्तार देणारी ऊर्जा, बुधामुळे संवादातील सुधारणा आणि शुक्र ग्रहामुळे नातेसंबंधातील गोडवा यांचा एकत्रित परिणाम यांना या क्षेत्रात प्रगतीची संधी निर्माण करू शकतो. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, मानसिक ताण कमी होऊ शकतो आणि भविष्याबद्दल नव्याने आशा निर्माण होऊ शकते. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला 5 अशा आनंदाच्या बातम्या सांगणार आहे. ते सांगण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. जाणून घेऊया आनंदाच्या 5 बातम्या. पहिली मोठी आनंदाची बातमी, धनप्राप्ती, आर्थिक स्थैर्य आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक बाबतीत अडचणी असेल, खर्चाचे वाढते प्रमाण असेल किंवा अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे चिंता निर्माण झाली असेल. 10 ऑगस्ट नंतर परिस्थिती हळूहळू सुधारणा होणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात, कर्जाची परतफेड करण्याचा मार्ग सापडू शकतो किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी देखील निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा जुने ग्राहक पुन्हा जोडले जाण्याची दाट शक्यता आहे. तसंच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी, प्रोत्साहन किंवा पगार वाढीची चर्चा होऊ शकते. काहींना तर बोनस किंवा प्रोत्साहनपर रक्कम मिळण्याची पण शक्यता आहे बरं का. बुधाच्या अनुकूल प्रभावामुळे ना आर्थिक निर्णय हे अधिक योग्य पद्धतीने तुम्हाला घेता येणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल आणि बचतीकडे लक्ष वाढणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी हा काळ अगदी उपयुक्त ठरणार आहे. घरात पैशांबाबत सतत चालणारी चिंता कमी होऊ शकते. एखादी जुनी गुंतवणूक असेल तर त्याचा परतावा हा अपेक्षापेक्षा चांगला मिळू शकतो. काही लोकांना तर मालमत्ता असेल, जमीन असेल किंवा इतर आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. ही प्रगती अचानक होईल का, तर असं नाही, पण स्थिर आणि टिकाऊ स्वरूपाची ते नक्कीच असू शकते. यानंतर जाणून घेऊया दुसरी मोठी आनंदाची बातमी, करिअर, नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती. शनी हा कर्माचा ग्रह असल्यामुळे ना मेहनतीचे फळ हे योग्य वेळी मिळण्याची शक्यता वाढते. 10 ऑगस्ट नंतर अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल जाणवू शकतात. बराच काळ रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल देखील घेऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पार पाडण्याची संधी देखील मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना मुलाखतीत चांगला प्रतिसाद मिळू शकतो. स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य आधारित निवड प्रक्रियेत
तुमची निवड होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार असेल, भागीदारी असतील, विस्तार असेल किंवा नवीन कल्पना यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्यांसाठी पण हा काळ खूप जास्त सकारात्मक ठरू शकतो बरं का. ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांनी योग्य नियोजन करून पुढे जाण्याचा विचार या काळात करू शकतात. संयम, सातत्य आणि योग्य निर्णय घेतल्यास पुढील काहीच महिन्यात त्यावर चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. शनीचा प्रभाव हा दीर्घकालीन स्थैर्याकडे नेणारा असल्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक पाऊल उचलून निर्णय घ्या, जो तो निर्णय तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकतो. यानंतर आपण जाणून घेणार आहोत तिसरी मोठी आनंदाची बातमी. कुटुंबात शुभ कार्य, आनंद आणि नातेसंबंधातील सुधारणा. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, गेल्या काही काळात कुटुंबात मतभेद, गैरसमज किंवा तणावाचे वातावरण असेल तर त्यामध्ये आता हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. शुक्राचा अनुकूल प्रभाव नात्यांमध्ये गोडवा वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद सुधारेल आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी देखील वाढेल. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी होऊ शकते. विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी, नवीन घर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण तुमच्या घरात निर्माण होऊ शकते. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होऊ शकते. काहींना असे अनेक दिवसांनंतर कुटुंबासोबत खूप सुंदर आणि छान असा वेळ घालवण्याची संधी देखील मिळणार आहे. पालकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. त्यांच्या मनातील चिंता देखील कमी होणार आहे. तुमच्या भावंडाशी असलेले मतभेद मिटू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नोकरी असेल, शिक्षण असेल किंवा व्यवसायामध्ये यश मिळाल्यामुळे संपूर्ण घरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे. यानंतर जाणून घेऊया चौथी मोठी आनंदाची बातमी. मानसिक शांतता, आरोग्यामध्ये सुधारणा आणि आत्मविश्वास. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, यश मिळवण्यासाठी मन शांत असणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यात तणाव, अनिश्चितता किंवा सततच्या धावपळीमुळे मानसिक थकवा जाणवत असेल. 10 ऑगस्ट नंतर परिस्थितीत बदल जाणू शकतो. नियमित दिनचर्या असेल, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे तुमची ऊर्जा वाढणार आहे. शनी हा संयम शिकवतो तर गुरु हा सकारात्मक विचारांना बळ देतो. त्यामुळे मनातील नकारात्मकता कमी होऊन भविष्याबद्दल विश्वास वाढू शकतो. जुने आरोग्यविषयक त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं हे कायम गरजेचं आहे. या काळात ध्यान, प्राणायाम, योग किंवा नियमित व्यायाम केला तर मानसिक स्थैर्य हे अधिक वाढू शकतं. मन शांत असल्यामुळे योग्य निर्णय घेणं सोपं जाईल आणि स्वतःवरचा विश्वास वाढणार आहे आणि तुमची जी काही अपूर्ण राहिलेली कामे होती ती कामे करण्याची प्रेरणा तुम्हाला 10 ऑगस्ट नंतर मिळणार आहे. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची पाचवी मोठी आनंदाची बातमी जाणून घेऊया. मान सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा आणि नवीन संधी. 10 ऑगस्टच्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे लोकांचे लक्ष वेधली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी, समाजात किंवा मित्रपरिवारात तुमच्या कल्पना आणि मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. नवीन ओळख निर्माण होईल आणि त्यातून भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी नक्कीच मिळू शकतात. काही व्यक्तींना प्रशिक्षण असेल, शिक्षण असेल, प्रवास किंवा नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. बुधाचा प्रभाव संवाद कौशल्य सुधारू शकतं. त्यामुळे बैठका, चर्चा किंवा मुलाखतीत तुमचे विचार हे प्रभावीपणे मांडता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढल्यामुळे आत्मविश्वास अधिक दृढ होईल. या काळात स्वतःची प्रतिमा जपणं, प्रामाणिकपणे काम करणं आणि इतरांशी आदराने वागणं हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शनी ग्रह हा दीर्घकाळ टिकणारा सन्मान देतो. त्यामुळे तात्पुरत्या यशापेक्षा सातत्यपूर्ण प्रगतीवर भर द्या.
ह्या होत्या 5 आनंदाच्या बातम्या ज्या तुम्हाला 10 ऑगस्ट नंतर मिळणार आहे. शेवट एकच सांगते, 10 ऑगस्टचा काळ कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आशादायी ठरू शकतो. आर्थिक सुधारणा, करिअरमध्ये प्रगती, कुटुंबातील आनंद, मानसिक स्थैर्य आणि सामाजिक मानसन्मान या 5 क्षेत्रात सकारात्मक बदल अनुभवण्याची दाट शक्यता आहे. मात्र ग्रहांची साथ मिळाली तर यश, स्वतःची मेहनत, योग्य निर्णय आणि संयम देखील तितकाच महत्त्वाचा असतो. शनीचा मुख्य संदेश हा नेहमी एकच असतो, कर्म करा, प्रामाणिक राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळी मेहनतीचं फळ हे नक्कीच मिळतं. चला मग कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि 10 ऑगस्ट नंतरचा काळ हा तुमच्यासाठी भरभराटीचा काळ घेऊन येणार आहे, त्यामुळे त्या काळामध्ये चांगले काम करायला विसरू नका. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.